विधानसभेचा निकाल कालच आलेला आहे आणि याचा मवियावर महाविकास आघाडीवर दूरगामी परिणाम होऊ शकतो। संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर जाता येणार नाही अशी सध्याची स्थिती आहे। तसंच विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेताही नसणार आहे। शरद पवारांच्या जागेवरही राज्यसभेवर कोणालाही पाठवता येणार नाही। तर मवियातल्या 3 पक्षांना मिळून एकच खासदार हा राज्यसभेवर पाठवता येणार आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, काल जो निकाल समोर आलाय, खास करून महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांची आकडेवारी पाहता नेमके काय परिणाम येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात? निलेश, अश्विन, याचा पहिला फटका प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आता विधानसभेचं अधिवेशन 8 तारखेला सुरू होणार आहे पुढच्या महिन्यात। त्याच वेळेस आपल्याला जाणवताना पाहायला मिळेल। खरं तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद जर नेमायचं असेल तर विरोधी पक्षातल्या कुठल्याही एका पक्षाला साधारणपणे 29 पेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं असतं। मात्र यंदाच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षात असणारं काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, या कुणालाही 29चा जो आकडा जादुई आकडा आहे तो गाठता आलेला नाही आहे आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेतेपदच पहिल्यांदा नसणार अशा पद्धतीची एक माहिती समोर येते आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की विधानसभेच्या आमदारांच्यातून जे खासदार निवडून जातात, मग जसे की संजय राऊत निवडून गेले होते, त्यांना आता पुन्हा राज्यसभेवर जाता येईल का, आता ही शंका आहे। कारण अपेक्षित जे संख्याबळ आहे ते आता त्यांच्याकडे नाही आहे। अशीच परिस्थिती राज्यसभेच्या खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच आगामी काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। विधान परिषदेमध्ये देखील आता संख्याबळ नेमकं कसं आहे याच्यावरच पुढची गणितं अवलंबून असणार आहेत। कारण लवकरच विधान परिषदेमध्ये देखील राज्यपाल नियुक्तीचे इतर 5 आमदार राहिलेले आहेत, त्यांची देखील नियुक्ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यासोबतच विधानसभेतून आत्ता काही विधान परिषदेवरचे आमदार निवडून गेलेत, त्यामुळं विधानसभेसाठी निवडून गेलेत, त्यामुळं त्यांच्या जागा खाली होताना पाहायला मिळतील। राजेश विटेकर असतील राष्ट्रवादीचे, यासोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आदिवासी आमदार ते असतील, यासोबतच आणखीन 2 जण आहेत जे विधानसभेवर निवडून गेलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आता त्यांच्या जागा रिकाम्या होतील, पुन्हा सत्ताधारी पक्षातले सदस्य त्या ठिकाणी बसतील आणि त्यामुळे संख्याबळाची जी गणितं आहेत ती बिघडताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि राज्यसभा असेल, अशा एकंदरीतच महत्त्वाच्या ठिकाणी आता महाविकास आघाडीची अडचण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यासोबत आगामी काळामध्ये जर महाविकास आघाडीला एखादा खासदार निवडून द्यायचा असेल राज्यातनं, तर त्यांना केवळ 3 पक्ष मिळून एकच खासदार निवडून देता येणार आहे। शरद पवारांच्या जागेवर देखील आता नेमकं कशा पद्धतीने पुढचा उमेदवार जाऊ शकतो ही देखील आता एक शंका निर्माण झाली आहे। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।